अशी वांग्याची भाजी जर तुम्ही एकदा बनवून घरच्यांना खाऊ घातली ना तर ते तुमचं कौतुकच करायचं थांबणार नाहीत, एवढी भारी लागते ही. तर याला बनवायला काय करायचं, सगळ्यात पहिले तर वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि एका वांग्याच्या कापून 4 फोडी करून घ्यायच्या. आता वांग्यामध्ये भरणारा मसाला बनवायसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं खोबरं, अद्रक, लसूण, शेंगदाणे, जिरे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ आणि याला बारीक करून घ्यायचं. आता त्यात टाकायचं 1 चमच हळदी पावडर आणि 1 चमच गरम मसाला आणि इथे मी वापरत आहे एव्हरेस्टचा मिरची पावडर. आता हे मसाल्याला नुसतं हलकंच फिरून घ्यायचं. आता सगळ्या वांग्यांमध्ये थोडं थोडं मीठ भरून घ्यायचं, म्हणजे खायला अजून चवदार लागतात ते. सगळ्या वांग्यांमध्ये चांगला दाबू दाबू मसाला पण भरून घ्यायचा आणि उरलेला मसाला साईडला ठेवायचा. आता गॅस चालू करून गॅसवर एक कढई ठेवायची. कढईत टाकायचं तेल, जिरे आणि वांगे टाकून द्यायचे. वांग्यांना थोडंसं खालून त्याचं झाकण मांडून द्यायचं आणि चांगलं परतून द्यायचं. वांगे चांगले परतले की त्यात उरलेला मसाला टाकून द्यायचा आणि गॅसला लो टू मीडियम फ्लेमवर लावून वांगे 7-8 मिनिटांसाठी चांगले शिजून घ्यायचे. वांगे चांगले शिजले की भाजीवर बरीचशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आता झाली की भाजी तयार. बघा कसली भारी तरी आलेली आहे. खरंच सांगते, ही भाजी एवढी भारी लागते ना की एकदा घरच्यांनी खाल्ली ना तर विचारतील की पुढच्या वेळेस कधी बनवणार ग. ही भाजी चपाती किंवा भातासोबत एकच नंबर लागते. तर तुम्ही पण या भाजीला एकदा नक्कीच बनवून पहा. कशी झाली ते कमेंट मध्ये सांगायचे मला अजिबात विसरू नका.